आता या ठिकाणी आजचं प्रासंगिक 1-2 मिनिटात मांडतो तुमच्या समोर. म्हणजे आदरांजली आपण का व्हायची, स्मृती दिवस का साजरा करायचा याचं. आणि त्याच्यानंतर मग आपण प्रत्येकाने येऊ राहिलेल्या लोकांनी एकेकाने येऊन पुष्प व्हायचे आहे. बांधवांनो, आता सांगितल्याप्रमाणे बुद्धाचा धम्म हा विज्ञानाला अनुरूप आहे. आणि मग विज्ञानाला अनुरूप असलेला धम्म मृत माणसाची विधी कसा करतो हे लक्षात ठेवायचं आपल्याला. कारण जीवनाचा अर्थ लक्षात ठेवा. जीवन म्हणजे काय आहे? जन्मापासून मरेपर्यंत जे अंतर आहे, ते अंतर जे आहे त्या अंतराचं नाव आहे जीवन. आणि मग हे जीवन जगत असताना सुखदुःख नेहमी माणसाच्या जीवनात येत असतात. आता घोडके बाबा आपल्यातून 2 वर्ष झाले निघून गेले, परंतु आजही तेवढ्याच उत्साहामध्ये, तेवढ्याच आनंदामध्ये, तेवढ्याच खंबीरपणे या ठिकाणी आपण त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यासाठी थांबलो. कशामुळे थांबलो? कारण इथे बघा आपण की घराचा आधारावर असलेला घोडके बाबाचा फोटो इथं आहे आणि त्याच्यापेक्षा उंच फोटो बुद्धाचा आहे. त्याच्यानंतर थोडा कमी उंचीचा फोटो बाबासाहेबाचा आहे. म्हणजे जगामध्ये एकदम अग्रस्थानी आणि पहिल्या क्रमांकावर विद्वत्तेचा महामेरू म्हणून तथागत गौतम बुद्ध आहे, जे की 2500 वर्षापूर्वी शरीर सोडून गेलेले आहे. आणि बाबासाहेबाचा तर काल आपण 6 डिसेंबरला 69वा महापरिनिर्वाण दिन साजरा केला. आणि मग बाबासाहेब 69 वर्ष निघून गेलेत, तरीही बघा अग्रस्थानी विराजित आहे. हे कशाचं द्योतक आहे? हे सर्व पुण्यकर्माचं बल आहे. आणि मग हे पुण्यकर्म तुमच्या माझ्या जीवनात आलं पाहिजे. जगतात तर बघा आपण कुत्रे बी जगतात म्हणतात लोक साधं, परंतु आपण माणूस आहोत. जगामध्ये सर्वात श्रेष्ठ प्राणी जर कोणता असेल तर तो माणूस आहे. कारण फुल आपण बघतो, फुलांचा राजा गुलाब, परंतु प्राण्यांचा राजा नाही, सर्व सृष्टीचा राजा माणूस आहे. कारण सर्व सृष्टी कवेत घेतलेली आहे त्याने आणि सर्वांचा अग्रेसर थांबलेला आहे. आणि मग मनुष्य वेगळा कोणता आहे? की केवळ मनुष्याला मन आहे. त्याला दुःख, शब्द, अपयश, यश, मान, सन्मान जाणता येते आणि तो व्यक्त करून बोलता येते. त्याला आपण एखाद्या झाडाखाली तुम्ही थांबा, सरळ आपण पान झाडचा मोडत बसतो तिथं, ते का आरडते का ओरडते का? परंतु तुम्ही त्याचा एक अवयव तोडतात, त्याला वेदना होतात, ते जाणवत नाही, ते सांगत नाही. एखाद्या कुत्र्याचं पिल्लू बघा, कुत्र्याचं पिल्लू जर गाडीने चेंगरलं ना तर ती कुत्री दिवसभर त्या ठिकाणी त्या पिलापाशी बसते, जेवत नाही. तिला दुःख होते परंतु प्रकट करता येत नाही. केवळ अपवाद म्हणून आपल्याला दुःख प्रकट करता येते. आणि मग जरी आपल्यातून घोडके बाबा 2 वर्ष निघून गेले असतील तरी हृदयात त्यांच्या आठवणी कायमच्या आहेत. कारण ही वास्तू त्यांच्या परिश्रमाची, त्यागाची, समर्पणाची देण आपल्याला आहे. आणि त्यांनी दिलेला विचार, आज आपण का बसलो बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेपुढं? कारण त्यांनी आपल्याला तो मार्ग दाखवलेला आहे. आणि म्हणून मला लक्षात म्हणायचं, आपल्याला सर्वांना विनंती करायची की बघा, हिंदूचे आपण 33 कोटी देव ऐकलेले आहेत आपल्या जन्माच्या अगोदरचे, आता 66 कोटी झाले असतील. तसे थोडे जैनाचे असतील, थोडे ख्रिश्चनाचे असतील, प्रत्येक धर्माचे असतील. आपल्यात देव बघा, आपल्यात बुद्ध एक देव झाले, बाबासाहेब दुसरे झाले, रमाई तिसरी झाली, भीमाई चौथी झाली. हे देव आपल्यात वाढलेतच की. म्हणजे देव 33 कोटीच नाहीत, 66 कोटी, 100 कोटीपर्यंत झाले असतील. परंतु विनंती करायची मला, तुम्ही जाणून घेत असाल तर तुम्ही जाणून घ्यावं की जगामध्ये सर्वात श्रेष्ठ आणि मोठा दैवत जर कोणतं असेल तर केवळ आणि केवळ तुम्हाला मला जग दाखवणारे आपल्या जन्मदाते आई वडील असतात. त्याने आपल्याला जग दाखवलं म्हणून आपण इथं बसलो. म्हणून जग दाखवणारे, जन्म देणारे आपल्याला आई वडील श्रेष्ठ असतात, आई वडील थोर असतात. आणि म्हणून जे कोणी आपल्या आई वडिलाला पाठ करत नाहीत, आई वडिलांची सेवा करतात, तेच जीवनामध्ये सर्वस्व प्राप्त करू शकतात. आणि म्हणून मला म्हणायचे की सर्वात जे जगामधले देव आपले आई वडील असतात, त्या आई वडिलांचा विचार केला पाहिजे. मी घोडके परिवाराचं मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद देतो. कारण तुम्ही आज 2 वर्ष झाले तर तेवढ्याच सन्मानानं त्या प्रतिमेचं तुम्ही पूजन करता आणि संकल्प करायला की होय बाबा, तुम्ही आमच्यातून जरी निघून गेलो असलो तरी आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमचा विचार, तुम्ही दिलेली विचाराची, संस्काराची शिदोरी आम्ही जगण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि हा संकल्प करण्यासाठीचा हा विधी असतो. आणि म्हणून माणसं शरीराने निघून जरी गेले तरी विचारानं मात्र कायमस्वरूपी असतात. आणि म्हणून ह्या प्रतिमा आपल्या घरामध्ये असतात. आणि मग उद्याचा सूर्य उगवत असताना आपण त्यापूर्वी इथं वंदन करतो की बाबा, आजचा दिवस तुमच्या विचारावर सन्मानानं जावं. हा संकल्प महत्त्वाचा आहे. आणि मग आज आपण कोणत्या गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे? आज आपण एकच गोष्ट लक्षात ठेवावी की शेवटची, आता मी या ठिकाणी धम्मपालन गाथा घेतली. धम्मपालन गाथा 4च ओळीची आहे. काय म्हणते त्याच्यात? सब पापस अकरणं कुशलस उपसंपदा सचित परियोदपनं एतं बुद्धान शासन. जीवनामध्ये सर्व पाप कर्म आपण सोडून द्यायचे, पाप कर्म सोडून द्यायचे
आणि कुशल कर्माचा संचय करायचा. बघा, अडाणी माऊली आहे, घोडे किंवा आई शिकलेले आहेत, काही अडाणी असतील कदाचित, पण त्या माऊलीचं म्हणणं काय आहे, सर्वांचं चांगलं होऊ दे आणि पुन्हा माझ्या लेकराचं चांगलं होऊ. ही जी विचारसरणी आहे का, ही जी त्यांचं हृदय बोलतंय, ही जे त्यांचं मन बोलतंय, ते मन म्हणजे बुद्धाचा विचार आहे. कारण बुद्धांनी स्वतःप्रती नाही मागितलेलं, दुसऱ्याच्या प्रती मागितलं, आणि इतराप्रती आपण जर मागितलं तर आपल्याला मिळते. दुसऱ्यांचं चांगलं होऊ दे, मग आपलं चांगलं होऊ दे, हा जो विचार आहे, हा धम्म विचार आहे, हा बुद्ध विचार आहे. आणि म्हणून आपण दुसऱ्यांच्या प्रती कधी द्वेष भावना करू नये, तिरस्कार करू नये, दुसऱ्याला निंदा नालस्ती आपण कधी करू नये, आणि दुसऱ्यांचं जे आहे ते आपण चांगलं म्हणत चालायचं, मग आपलं चांगलं होते. म्हणून या ठिकाणी आपण आज एकच संकल्प करूया की वाईट जीवनामध्ये कधी येऊ द्यायचं नाही, चांगलं तेवढं आपण स्वीकारायचं, कुणाची निंदा नालस्ती करायची नाही, आणि केवळ चराचराचं मंगल करणारा, जसं ज्ञानेश्वरांनी पसायदान दिलं मनुष्य मात्रासाठी, तसं बुद्धांनी मात्र संपूर्ण चराचरासाठी, संपूर्ण मनुष्य मात्रासाठी दिलेलं आहे हे दान. आणि म्हणून त्यांच्या धम्माशिवाय आपल्याला पर्याय नाही. कारण जग म्हणतंय युद्ध नको, बुद्ध हवा. आणि बुद्ध जर पाहिजे असेल तर तुमचं माझं मन हे शुद्ध असलं पाहिजे, परिपूर्ण असलं पाहिजे, प्रबुद्ध असलं पाहिजे. आणि म्हणून आपण बुद्ध जगण्याचा प्रयत्न करावा, बोधिसत्व जगण्याचा प्रयत्न करावा. परिवाराने देखील बाबासाहेब घोडके परिवाराने जी वाट दाखवली आपल्या बुद्ध धम्माची, ती जाणावी. आणि सर्वांनीच दर रविवारी जा बुद्ध विहारी बाबासाहेबाचा संदेश आहे, तरी इथं जरी नसलं तरी नालंदा बुद्ध विहार जवळ आहे, परंतु बुद्ध विहारी आपण गेलं पाहिजे. बुद्ध विहार कुण्या माणसाचे नाही, बुद्ध विहारी बुद्धाचे असतात. आणि म्हणून मला माता भगिनींना विनंती करायची की बांधवांनो, जीवन आपलं शेवटचा श्वास संपेपर्यंत कधी आराम मिळणार नाही. काही अडचणी, समस्या, कारणं असतातच. आणि मग क्षणभर जर विसावायचं असेल तर बुद्ध विहाराचं निमित्त करून तुम्ही बुद्ध विहारी जा, बुद्ध भीमाला नतमस्तक सूर्योदयानं व्हा आणि क्षणभर बसण्याचा प्रयत्न करा, तेवढीच विसावा तुम्हाला होईल. नसेल इथं बाबळगावला विपश्यना केंद्र आहे 10 दिवसाचं मोफतमध्ये, तिथं विपश्यनाला जा, तिथून विपश्यना करा. आणि विपश्यना म्हणजे आपल्याकडे भक्त जास्त आहेत. कसे आहेत भक्त बघा, की जसे वारकरी लोक दर वर्षाला आषाढी कार्तिकीला जातात लोक, अगदी तसं आपल्यात बरेच तरुण आहेत, बरेच लोक आहेत. मी दीक्षाभूमीला गेले, मी यावर्षी गेले, मी गेल्या वर्षी गेले, मी दरवर्षी जाते, मी चैत्यभूमीला जाते, मी नागपूरला जाते, मी बुद्धगयला जाते. दररोज जाण्याचा प्रयत्नच करू नका, एकदाच जा, परंतु बुद्ध शिकून जगण्याचा प्रयत्न करा. बुद्ध ही डोळ्याला निळे पट्टे वडायचं, अंगावर पंचशिलेचा स्कार्फ घालायचा आणि माझ्यासारखे शुभ्र वस्त्र परिधान करून वागायचं समाजात म्हणजे उपासक नाही. बुद्ध आपल्याला जगावा लागतो. बुद्धाचा विचार आज बघा, बरेच लोक आहेत आपल्यात पोपटपंची, सर्व गाथा पाठ आहेत. आता मी इथं विधी म्हणली, माझ्या पूर्ण गाथा नाहीत, मोजक्या गाथा म्हणतो मी, परंतु माझा विश्वास आहे की प्रत्येक माणसाला कळेल मराठीतून की याच्यासाठी आज स्मृती दिवस साजरा करावा, ही मराठीत कळते. आणि मग भरपूर गाथा म्हणतात, परंतु काय म्हणाले कळतच नाही. जसे की पहिलीच्या वर्गामध्ये उजळणीचे पाडे लावतात, एक पासून सुरू होते ते 300 पर्यंत. एखाद्या मुलाला म्हणलं की ते म्हणतंय, पण मध्ये तुम्ही म्हणा बरं त्याला बेपंचे किती, काहीच मत. म्हणून गाथा 100 पाठ करण्यापेक्षा धम्माचा विचार आपण जाणला पाहिजे. आणि कारण बाबासाहेबांनी जेव्हा 14 ऑक्टोबर 56ला धम्म दीक्षा दिली, त्यावेळेस पत्रकारांनी बाबासाहेबांना विचारलं होतं की सांगा बाबासाहेब, मुस्लिमांचे हिरवे झबले घातलेले दाढीधारी लोकांनाच त्यांचे साधू म्हणायचे, ख्रिश्चनांचे पांढरे पेहराव घातलेले लोक त्यांना त्यांचे धर्मगुरू म्हणायचे, हिंदूंचे लोक भव्य वस्त्र केलेले जटाधारी लोकांना त्यांचे महाराज म्हणायचे. तसा बौद्धाचा कसा म्हणायचा नागरिक आम्ही ओळखायचा. त्यावेळेस बाबासाहेबांचे शब्द त्यावेळेस लक्षात ठेवा. बाबासाहेबांनी सांगितलं होतं की कुठल्याही जाती धर्माचा असो, जो कोणी नागरिक शील सदाचाराचं वर्तन करेल तोच खरा बौद्ध होय. शील सदाचाराचं वर्तन. आणि म्हणून तुम्हाला विनंती करायची की तुमच्या अंगावर जे भरजरी वस्त्र आहेत का, हे दागिने आहेत, हा दागिना नाही बांधवानो. जगामधला सर्वश्रेष्ठ दागिना कोणता आहे तर शील सदाचार. त्याचं उत्तम उदाहरण तुम्हाला सांगतो की भारत देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांचं आत्मचरित्र आहे डिस्कवरी ऑफ इंडिया. त्या आत्मचरित्रात त्यांनी नोंद केलेली आहे की संसदेच्या प्रांगणावर मी थांबायचो त्यावेळेस येणारा प्रत्येक खासदार मला नतमस्तक होऊन नमस्कार करून जायचा, पण एकच खासदार होता, समोर आल्यानंतर माझी मुंडी खाली झुकायची आदबीनं आणि मीच नमस्कार करायचो. तो खासदार म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून उपेक्षिताचा महानायक, प्रज्ञासूर्य, वंचिताचा आदर्श मार्गदाता, भारतरत्न, विश्वरत्न, प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि मग तुम्ही एकीकडे बघा, अक्षरशः तापीची गोळी मिळाली नाही बाबासाहेबांची 4 लेकरं.
37व्या वर्षी रमाई त्या ह्याच्या टीबीची पेशंट म्हणून गेली, की ज्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरूची पत्नी टीबीनं आजारी होती आणि बाबासाहेबांची पत्नी टीबीनं आजारी होती, पण पंडित जवाहरलाल नेहरूंनी परदेशात पटकन घेऊन गेले पैशाच्या जीवावर आणि विलास करून आणला, ती जगली बिचारी. परंतु बाबासाहेबांची पत्नी अर्धांगिनी असलेली, सहचारिणी असलेली, बाबासाहेबांना पत्नीकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता आणि ती माता माऊली केवळ 37व्या वर्षी मृत्यू पावली. पण तुम्ही फोटोत बघा, रमाईच्या फोटोकडे बघितलं तर आपल्याकडे धुणे भांडे करणारी माता माऊली सगळ्यात चांगली दिसेल आज. परंतु एवढे रमाईचे दारिद्र्य होते, एवढी रमाईची गरिबी होती, पण आज तीच माता जगातल्या उपेक्षितांची, जगातल्या वंचिताची आदर्श महामाता म्हणून अजरामर झालेली आहे. कशामुळे झालेली आहे?